खूप चांगला विषय आहे. मला आनंद झाला बाबा. मातृभाषा माझी मराठी आहे. तो मुलगा मातृभाषा शिकत आहे मराठीमध्ये. आपल्याला अभिमान वाटतो. खूप छान गोष्ट आहे. मातृभाषा शिकला पाहिजे मुलगा. मातृभाषा कंपल्सरी आहे. कमीत कमी 5व्या वर्गापर्यंत, जास्तीत जास्त 8वीपर्यंत. खूप चांगली गोष्ट आहे. पण प्रत्येक देशामध्ये जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेतच शिक्षण चालू आहे. चीनमध्ये चायनी भाषेमध्ये, जपानी भाषेमध्ये जापानीमध्ये चालू आहे. बरोबर आहे. खूप छान वाटतं आपल्याला ऐकायला. पण जापानी भाषा ज्ञान भाषा आहे. ज्ञान भाषा त्या देशाची. चायनीज भाषा तिथे इंग्रजी शिकत नाही चीनमध्ये. तिथली भाषा ज्ञान भाषा आहे. आमच्या भाषा ज्ञान भाषा आहेत का? मराठीत काय ज्ञान आहे? इंग्रजी भाषेमध्ये ज्ञान दडलेलं आहे ते मराठीत आहे का? फार झालं तर संत हो आम्ही ज्ञानेश्वर तुकारामसारखे, नाही तर कुठे कीर्तन करू मराठी शिकून. मराठी शिकून तुम्हाला काय ज्ञान मिळणार आहे? बाबासाहेब आंबेडकर घडले ते इंग्रजी भाषेमुळे. इंग्रजी भाषेमध्ये घडले आणि इथे इंग्रजी भाषा नाही म्हणतात. मातृभाषा शिका मराठी. बाबासाहेब लिटरेचर बघा कसं इंग्रजी आहे. अनुवाद करताना फेस येतो माणसाला. इतके अस्खलित इंग्रजी आहे बाबासाहेबांची. तो आदर्श आहे आमचा. म्हणजे बाबासाहेब आमचा आदर्श आहे. ज्योतिबा फुले आमचे आदर्श आहेत. ते इंग्रजी शिक्षणाला महत्त्व दिलं त्या लोकांनी. आणि हे आयोग काय सांगते आम्हाला की मराठीमध्ये मातृभाषेमध्ये तुम्ही शिक्षण घ्या 8वीपर्यंत. म्हणजे तिकडे खाजगी शाळेमध्ये मराठीला हद्दपार करून टाकलेला आहे इंग्रजी स्कूलमधून. त्यांना बंदी नाही, त्यांना कंपल्सरी नाही. तिथले मुलं इंग्रजी शिकतील वय वर्ष 3 पासून. आणि आमचे मुलं मात्र गरिबाचे बहुजन समाजातले ते मराठी शिकतील. म्हणजे भाषिकदृष्ट्या विषमता निर्माण करणं, ज्ञानसत्ता कशी उद्ध्वस्त करणं. इंग्रजी